नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं वैजंतीज यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। थँक्यू सो मच। तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगला इतकं लाईक कॉमेंट केल्याबद्दल मी खूप खूप खुश आहे। तसंच माझ्या ह्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जो कोणी नवीन हा चॅनलवरती असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सो हा जो व्लॉग तुम्ही बघताय ना, हा आहे ओवसा स्पेशल व्लॉग। सो माझा हा पहिला ओवसा आहे आणि मी कसा तो सेलिब्रेट करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून आणि हा व्लॉग तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। सो ओवसा ना हा कोकणातील एक पारंपरिक सण आहे। म्हणजे गौराईला ना गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वतीचं स्वरूप मानलं जातं। तिला घरात माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते, तिचं कौतुक केलं जातं, तिला छान खाऊ पिऊ खाल्लं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो। ह्या गौराईचं पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजेच ओवसा। कोकणात खास करून ही परंपरा आजही जपलेली आहे। नववधूवरांसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो। याबद्दल थोड्याच वेळात आम्ही पोचू। हे जे दिसते आमच्या गावचं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे। हा आहे माझ्या माहेरचा गणपती। बोला गणपती बाप्पा मोरया। सो आम्ही सगळे आता गौराई आणायला चाललो आहेत। इथे गौरीची पूजा केली जाते आणि आता आम्ही गौराई घरी घेऊन जाणार। आज रात्री तिला नटवणार। सो गौराई माता आहे ही पार्वतीचं एक अवतार मानलं जातं आणि त्या स्वरूपीची आपण पूजा करतो। ही 1.5 दिवसाची पावणी असते। आता मी तुम्हाला दाखवते आहे माझं घर। सो आता आपण जिथे एंट्री करतोय ते आहे पडवी आणि तिथे एक छोटंसं डेकोरेशन केलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर। आता आपण पाहणार आहोत गणपती। सो तुम्हाला जी ही खाली सुपं दिसतात आहेत ही आहेत सगळ्यांची ओवसाची। म्हणजे आईचं, माझं, माझी बहीण आहे तिचंही पहिला ओवसा आहे, काकींचं। सो हे सगळ्यांचे ओवसे तयार करून ठेवलेले आहेत आणि हे आमचा गणपती बाप्पा आहेत आणि गौराई माता आहे। सो तुम्हाला क्लोज लुक मी दाखवते। मस्त आहे ना? आम्ही सगळ्यांनी मिळून काल गौराईला सजवलं। कशी दिसते आमची गौराई? हे देवघर छोटंसं बघा, पूर्ण व्ह्यू खण आणि पडवीचा। सो मी आता हे आमच्या गौराईला दाखवते। मी तिची ओटी भरली आहे, पूजा केली आहे आणि आमच्या गणपती बाप्पाला दाखवणार। मग मी माझ्या घरच्या देवाला दाखवणार, पूजा करणार आणि मग मी जाणार आमच्या गावच्या मंदिरामध्ये। बस हे आहे श्री महालक्ष्मी मंदिर। परिसर बघून घ्या, किती भव्य मंदिर आहे। सो बॅक टू मुंबई। बाय बाय कोकण। खूप मजा आली। प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा। थँक्स फॉर वॉचिंग।